धर्म कर वसुंधरा तू हरित कर, वृक्ष आपुले मित्र खरे, वर्म जाणू संकल्प कर, साध घाली हिरवांकुर, ध्यास मनी शुभंकर, जनी मानसी स्वास्थ्य लाभो, भारत माता सर्वप्रथम माझ्या सर्व मित्रांना माझे हरित प्रणाम। आपण सगळ्यांना नमस्कार म्हणतो तसं आम्ही सुरुवातच हरित प्रणामाने करतो। आम्ही जो उद्देश हातात घेतला आहे तो फार महत्त्वाचा आहे। आज आपण कोरोनाच्या कालावधीत ऑक्सिजनचं महत्त्व आणि काय त्रास होतोय सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलंय। जसं जसं आपण आधुनिकतेकडे वळतोय तसं तसं आपल्याला फ्रीज, एसी, गाड्या यांच्यामुळे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होतोय। आता ऑक्सिजन हा काही आपल्याला सिलेंडर मधून घेता येत नाही किंवा तो घेणं योग्य पण नाही। त्याच्यासाठी आपल्याला झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे। भारतात प्रत्येक माणूस प्रयत्न करतोय। त्यातच आमच्या हिरवांकुर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना आमच्या सोबत जोडण्याचा एक प्रयत्न केला आहे। माझ्या मते भारतात हा प्रयत्न सर्वप्रथम आम्हीच केला आहे, याचा मला अभिमान पण आहे। हिरवांकुर हे गेल्या 7 वर्षांपासून सुरुवात आम्ही केली म्हसरूच्या चामरलेणे परिसरापासून। तिथं आम्ही आतापर्यंत 15,000 झाडे लावलीत। हे झाडे लावताना लहान विद्यार्थ्यांपासून आम्ही सुरुवात केली आणि लहान मुलांनी लावलेले झाड अजूनपर्यंत जिवंत आहे। 7 वर्षापूर्वी लावलेले झाड आजही तिथं आहे आणि आम्ही लावलेल्या झाडांपैकी 95-97% झाडं आज जिवंत आहेत। हे असं सगळं बघून असं वाटलं की हे सगळ्या झाड लावण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला सोबत घेतो, त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्व आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेणे। म्हणून आम्ही सगळ्या शाळांना अप्रोच झालो आणि आज जवळपास भारतातल्या 22,000 शाळा आमच्या सोबत काम करत आहेत किंवा आम्ही या सगळ्या 22,000 शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत या वसुंधरेवर झाडं लावून ही वसुंधरा परत हिरवीगार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आज आपण आलो डॉक्टर काकासाहेब देवधर स्कूलमध्ये आणि या ठिकाणी हिरवांकुर फाउंडेशनच्या वतीने आज छानसा उपक्रम राबवण्यात आला। या निमित्ताने काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना आजच्या या उपक्रमाबद्दल काय वाटतं। मला काय सांगशील? मला खूप भारी वाटते की तुम्ही आमच्या शाळेत आले, की तुम्ही आम्हाला काहीतरी खूप चांगलं शिकवलं की मी तर माझ्या मित्रांच्या किंवा माझ्या वाढदिवसाला आम्ही रोज झाडे लावतो। ते झाडे आम्हाला नेक्स्ट जनरेशनसाठी फळं देतील, सावली देतील, आमची पृथ्वी पुन्हा एकदा हिरवीगार होईल। मला तुमची शिकवण खूप आवडली। आता मी ते तिच्यावर खूप माझ्या मित्रांना एनकरेज करीन आणि आम्ही खूप तसे प्रोग्राम करू। लास्ट इयर पण आमच्या स्कूलमध्ये हा प्रोग्राम घेतला गेला होता आणि ह्या वर्षी 2024 मध्ये पण घेण्यात आलेला आहे। आणि हे म्हणजे हे फाउंडेशन खूप चांगलं फ्युचरसाठी आपल्यासाठी आपल्याला ऑक्सिजन देण्यासाठी खूप काही आहे। आणि मी पण आंब्याचे झाडे लावले आमच्या गावात। थोडं जोरात बोला। थँक्यू बोलण्यासाठी छान दिल्याबद्दल। तुम्ही आम्हाला
मला खूप छान माहिती दिली, खूप छान इन्स्पायर केलं. मी आता दरवर्षी झाड लावेल आणि माझ्या फ्रेंड्सच नाही, माझ्या फॅमिलीला पण सांगेल की आपण एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे दरवर्षी झाडं लावू. पर्यावरण कशासाठी लावणार आणि का लावायची? आमच्या शाळेत आल्याबद्दल थोडं जोरात बोला. आमच्या शाळेत दर महिन्याला हा प्रोग्राम घेतला जाणार आहे आणि मला हे सांगायला आवडेल की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावलं. जोरात बोल. पहिले तर मी सर्वांना थँक्यू बोलणार, कारण की म्हणजे जसं यावर्षी हा कार्यक्रम झाला तसं मागच्या वर्षी झाला होता. तर त्या टायमाला मी 2 आंब्याची, 1 लिंबाचं आणि 2 गुलाबाची झाडे लावली. तसंच यावेळेसही सरांनी आम्हाला सांगितलं की सर्व आपल्याला काही देत नाही, तर आपणही त्यांना झाडास्वरूपात काहीतरी दिलं पाहिजे. तर मी म्हणते की आपण जेव्हा त्यांना देतो ते झाडांपासून आपण मोठं झालं, आपण त्या झाडांपासूनही परत काहीतरी घेतो, तर ते दुप्पटीने आपण त्यांच्याकडून घेतोय. जेवढं आपण दिलं नाही तेवढ्यापेक्षा जास्त ते आपल्याला. मग सगळ्यांना पहिले थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी इकडे आले आणि आम्हाला माहिती दिली वृक्षांबद्दल. मागच्या वर्षी हिरवांकूर फाउंडेशन होतं, त्याच्यात मी पण होती. त्या हिरवांकूर फाउंडेशनमधून मला खूप झाडांची माहिती भेटली. आम्ही तिथं खूप मज्जा केली वगैरे आणि आम्हाला वृक्षांबद्दल माहिती पण भेटली. आणि आज सरांनी जसं सांगितलं की झाडं लावायला पाहिजे, कारण झाडांपासून आपल्याला खूप काही भेटतं. झाडं आपल्याला सावली देतात, ऑक्सिजन देतात. ठीक आहे. खरं तर आज या ठिकाणी हिरवंकूर फाउंडेशनच्या वतीने जो उपक्रम राबवला गेला अतिशय स्तुत्यक्रमे असा उपक्रम होता. आणि या निमित्ताने या ठिकाणी काही स्टाफ आपल्यासोबत आहे, टीचर्स आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजचा जो उपक्रम होता हिरवंकूर फाउंडेशनतर्फे, काय सांगाल त्याबद्दल? आजचा जो काही हा उपक्रम होता हिरवांकूर फाउंडेशन, आमच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही आज एक परसबाग अशी ॲक्टिव्हिटी उपक्रम ज्याला आपण म्हणू, त्याचं आज आम्ही इनॉग्रेशन केलेलं आहे. म्हणजे त्याची आज सुरुवात होणार आहे आणि यातून मुलांना एक प्रेरणा पण मिळेल आणि ते स्वतः ॲक्टिव्ह होऊन प्रत्येकजण इथे स्कूलमध्ये स्वतःच्या हातून प्लांट्स किंवा सॅपलिंग्स वगैरे ते ग्रो करतील आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे सर्व त्यांना इथे शिकायला मिळेल आणि त्याचा एक आपल्या एन्व्हायरमेंट वगैरे त्याच्यासाठी एक कॉन्ट्रीब्युशन होईल मुलांकडून. सो दिस ॲक्टिव्हिटी विल रिअली हेल्प द क्रिएट अवेअरनेस अमंग द स्टुडंट्स फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. थँक्यू. लावायचं काय ते मॅम? खरं तर एक सोशल अवेअरनेस हे प्रत्येक ठिकाणी होत राहतं आणि फाउंडेशन जर बघायला गेलं तर प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून प्रयत्न करत असतं. आज जो उपक्रम राबवला गेला, काय वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्कूलच्या माध्यमातून हे सगळं पुढे नेलं? सर खूपच छान उपक्रम आहेत. ॲक्च्युली मुलं जे आहेत ते क्लासमध्ये बसून जे काही नॉलेज घेतात त्यापेक्षा ॲक्च्युअल फील्डमध्ये जाऊन प्लांट कसे लावले जातात, तर त्यांचं यूज काय, त्यांच्यापासून बेनिफिट्स काय भेटणार हे ॲक्च्युअली ते तिथे अनुभवणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं का हा जो अनुभव आहे हा खूप मोठा अनुभव मुलांना यातून भेटणार आहे. ॲक्च्युअली त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज म्हणा किंवा फील्ड वर्क काय असतं हे त्यांना समजेल. नक्कीच. या फाउंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट्स आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडं देखील आपण जाणून घेऊया की सर खरं तर हे काळाची गरज म्हणून जर बघायला गेलं तर आपण याकडे बघू शकतो आणि विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन होणं खूप गरजेचं असतं. काय सांगाल आपण? आज वातावरणामधले जे टेम्परेचर आहे आणि करोना कालावधीमध्ये झालेला सगळा प्रकार आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. गेल्या 7 वर्षापासून आम्ही हिरवांकूर फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं. सुरुवातीला हे काम घेत असताना आम्ही सगळे आपला जॉब करून आपला व्यवसाय सांभाळून हे काम करत होतो. हे करत असताना असं जाणवलं की जो न्याय आम्ही देऊ शकतो त्याच्यापेक्षा काही पटीनं विद्यार्थीसुद्धा याला न्याय देऊ शकतात आणि आमच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या लावलेल्या झाडांना जगण्याचं पर्सेंटेज आहे. आज त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास 22,000 शाळांना अप्रोच केलेलं आहे. या 22,000 शाळांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याने एक जरी झाड लावलं तर आपली पुढच्या 5 वर्षात जी हरित क्रांती करायची आहे आपल्याला ती नक्कीच आपण ते ध्येय गाठू शकतो.
काकासाहेब देवधर या शाळेमधून मागच्या वर्षी मनपाच्या सहयोगानं आम्ही एक एक्झिबिशन घेतलं होतं. ते एक्झिबिशनमध्ये काकासाहेब देवधर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा फार मोठा रोल होता. मागच्या वर्षी झालेला कार्यक्रम शाळेनं परत यावर्षी एक नवीन ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू केलेला आहे. जसं काकासाहेब देवधर शाळेमध्ये परस बाग या उपक्रमाद्वारे मुलांना झाडं लावणं शिकवलं जातं, तसं नाशिक शहरातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक शाळेमध्ये हा छोटा उपक्रम जर राबवला गेला तर मुलांना याच्यात नक्कीच चांगली प्रेरणा मिळेल. आणि याच विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण भारत हा हिरवागार परत एकदा करू शकतो. थँक्यू सो मच सर. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने काम जर बघायला गेलं तर प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये आपल्या वतीनं राबवले जातील आणि त्याला देखील सर्व स्कूल कॉलेज, प्रिन्सिपल, सगळं स्टाफ सहकार्य करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.